नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक सर अकॅडमी. काल आपण इयत्ता 12वी वर्गाचा केमिस्ट्री सब्जेक्ट चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स याच्यामधील प्रॉब्लेम नंबर 6.1 आणि 6.2 बघितला होता. आज आपण त्याचाच नेक्स्ट पार्ट थर्ड जो काही आहे त्यामध्ये ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि प्रॉब्लेम नंबर 6.4 आणि अजून जे काही आहे ते सर्व बघणार आहोत. तर आज आपण शिकणार आहोत ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय, प्रॉब्लेम नंबर 6.4 मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्शनचं महत्व काय आहे तर ते शिकणार आहोत. ऑर्डर ऑफ रिएक्शनचा जर डेफिनेशन वाईज विचार केला तर आपल्याला सांगता येईल द सम ऑफ पॉवर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन द रेट लॉ एक्सप्रेशन इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ रिएक्शन. आपल्याला सांगितलंय सम ऑफ पॉवर ऑफ, काय सांगितलंय आपल्याला, सम ऑफ पॉवर ऑफ. सम ऑफ पॉवर ऑफ म्हणजे काय, जर आपल्याला एक रिएक्शन दिलेले A प्लस बी गिव्स C, याच्यासाठी जर आपल्याला रेट लिहायचा आहे युजिंग रेट लॉ मेथड, रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, एरोच्या लेफ्ट हँड साइडला जे असतात ते असतात रिएक्टंट आणि राईट साइडला जे असतात ते असतात प्रोडक्ट. आणि कधी पण रेट लॉ युजिंग रेट लॉ मेथड जो काही रेट लिहायचा असतो तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटला धरूनच लिहायचा असतो, प्रोडक्टला नाही. आता आपण फक्त रिएक्टंट लिहिलेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. आता आपल्याला शिकायचं ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय. आपल्याला इथं सांगितलंय सम ऑफ पॉवर ऑफ. जर यांचा पॉवर जर बघितला तर इथं दिलं नाही म्हणजे किती आहे स्टॉइकियोमेट्री, सगळीकडे 1 प्रेझेंट आहे. मग हा जो 1 आहे तो जातोय पॉवर मध्ये. कुठं जातोय 1? पॉवर मध्ये. आता जर आपल्याला विचारलंय ऑर्डर ऑफ रिएक्शन तर एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस क्वेश्चन मध्ये विचारलं जातं ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय, तर आपल्याला लक्षात ठेवायचंय आपल्याला एक्स आणि वाय यांची ऍडिशन करायची आहे. म्हणजे A च्या डोक्यावरती जो पॉवर आहे, B च्या डोक्यावरती जो पॉवर आहे त्यांचं करायचं आहे ऍडिशन. 1 प्लस 1 सेकंड येत आहे, आपलं उत्तर येत आहे सेकंड ऑर्डर. जर आपण नेक्स्ट एक्झाम्पलचा विचार केला तर आपल्याला त्यांनी दिलेला आहे रेट दिलेला आहे रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, पॉवर दिलेला आहे 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B आणि पॉवर दिलेला आहे 1. आता आपल्याला सांगितलंय विचारलंय द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A. आपल्याला विचारले ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A. मी आत्ताच सांगितलं ऑर्डर जी असती ती डोक्यावरती असते. याची जी ऑर्डर आहे ती आहे सेकंड ऑर्डर. किती ऑर्डर आहे? सेकंड ऑर्डर. आणि आपल्याला सांगितलं द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू B. B च्या डोक्यावरती जो काही पॉवर आहे ती आहे आपली ऑर्डर. किती आहे ती? फर्स्ट. किती ऑर्डर झाली? फर्स्ट ऑर्डर. आणि जर दोघांचं पण कॅल्क्युलेशन केलं, दोघांची पण बेरीज केली, दोघांचं ऍडिशन केलं तर टोटल ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन येते आपली थर्ड ऑर्डर. कारण की ऑर्डर ऑफ रिएक्शन ही पॉवर मध्ये असते. आणि जर आपल्याला विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन तर आपल्याला काय करायचंय, एक्सचा पॉवर आणि वायचा पॉवर यांची काय करायची, ऍडिशन करायची. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतलेला आहे रेट दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. आता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं बघितलं तर H2 चा जो पॉवर आहे तो दिला नाही, I2 चा पण पॉवर दिलेला नाही. मग ज्याच्या डोक्यावरती पॉवर नाही त्याच्या डोक्यावरती किती प्रेझेंट असतोय? 1 प्रेझेंट असतोय. म्हणजेच आपल्याला जर द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू H2 लिहायची तर किती ऑर्डर येणार आहे, जो पॉवर मध्ये असतो तो ऑर्डर असतो. किती पॉवर येणार आहे? फर्स्ट ऑर्डर. किती ऑर्डर येणार आहे? फर्स्ट ऑर्डर. आणि जर I2 चा विचार केला तर किती ऑर्डर येणार आहे? ती देखील फर्स्ट ऑर्डर. ती देखील फर्स्ट ऑर्डर. आणि ह्याच रिएक्शन वरचा शेवटचा क्वेश्चन आहे आपला ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कधी पण ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन विचारलंय, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन विचारलंय, त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे पॉवरचं ऍडिशन. एक्सचं आणि वायचं काय करायचंय, ऍडिशन. मग आपल्याला विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजेच काय, H2 आणि I2 ची जी काही पॉवर आहेत, जे काही ऑर्डर आहेत त्यांचं ऍडिशन करायचंय, ते असं आपलं ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. म्हणजेच काय, 1 प्लस 1 इज इक्वल टू सेकंड ऑर्डर. कधी पण लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन विचारलं म्हणजे जे काही रिएक्टंट आहेत त्यांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यांचा जो पॉवर आहे, जो ऑर्डर आहे त्याचं काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. म्हणजेच एक्स आणि वायचं काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये सांगितलंय 2NO2 प्लस CO गिव्स NO प्लस CO2. आता आपल्याला इथे रेट पण दिलेला आहे, रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2, पॉवर दिलाय 2. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक लक्षात येतं, एरोच्या लेफ्ट हँड साइडला असतात रिएक्टंट आणि राईट हँड साइडला असतात
प्रोडक्ट तर आपण जो काही रेट असतो तो रिएक्टंटला धरून लिहित असतो आणि रिएक्टंट किती इथं 2NO2 दिलाय आणि CO देखील दिलेला आहे. पण त्या लोकांनी जे काही रेट लिहायच्या टायमाला आपल्याला इथं CO दिलेलं नाही. मग आपल्या मनाने घ्यायचंय का? तर ही चुकी करायची नाही, कारण की आपल्याला खाली क्वेश्चन विचारलाय द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO2. द ऑर्डर म्हणजे काय? पॉवर. किती पॉवर आहे NO2 चा? 2 पॉवर आहे. म्हणजे ऑर्डर किती असणार आहे मित्रांनो? 2 असणार आहे. आणि आपल्याला सांगितलंय द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू CO. मग आता इथे CO त्यांनी दिलेला नाही, म्हणजे ही जी काही रिएक्टंट आहे, हा जो काही रिएक्टंट आहे तो कसा फॉर्म होणार आहे? इंडिपेंडंट. कसा फॉर्म होणार आहे? एकदम स्वतंत्र फॉर्म होणार आहे, कारण की त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला CO दिलेला नाही. आणि ज्यावेळेस क्वेश्चन मध्ये रिएक्टंट दिलेला नसतो सेकंड टाइमचा, त्यावेळेस ती जी रिएक्शन असते विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर ती असते इंडिपेंडंट. हे उत्तर लिहून टाकायचंय. आणि आपल्याला विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओव्हरऑल म्हणजे काय? सगळी जी काही ऑर्डर आहे ती किती आहे? आता इथे सेकंड दिसते म्हटल्यानंतर डोळे झाकून सेकंड लिहून टाकायचे. ओके, समजते विद्यार्थी मित्रांनो? ऑर्डर म्हणजे काय? जो कॉन्सन्ट्रेशनच्या पॉवर मध्ये असतो त्याला आपण ऑर्डर म्हणतो. जर ओव्हरऑल ऑर्डर विचारलंय तर ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे काय की पॉवरच्या डोक्यावरती जे काही स्टॉइकियोमेट्री आहे एक्स आणि वाय त्यांचं काय करायचं? ऍडिशन. पण ऍडिशन करत असताना एवढं लक्षात ठेवायचं की तो रिएक्टंटचाच पॉवर पाहिजे, रिएक्टंटच स्टॉइकियोमेट्री पाहिजे, प्रोडक्टची नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रॉब्लेम नंबर 6.4. इथे दिलाय आपल्याला 2NO plus 2H2 gives N2 plus 2H2. मग याच्यासाठी पहिल्यांदा आपण रेट लिहून घेऊयात. रेट आहे रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. आता मी इथे 2 लिहिलाय का? नाही. इथं 2 लिहिलाय का? नाही, कारण की हे 2 जी काय आहे ते स्टॉइकियोमेट्री आहे आणि स्टॉइकियोमेट्री कुठे जाते? पॉवर मध्ये, म्हणजे डोक्यावरती जाते. आता जर आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारलाय द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO इज इक्वल टू द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू H2 इज इक्वल टू आणि ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. हे तीनच क्वेश्चन म्हणतात ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती. द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन आणि ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता इथे विचारलंय द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO. विथ रिस्पेक्ट टू NO म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे काय? जो काही डोक्यावरती असतो तो लिहून टाकायचा आहे. ऑर्डर किती आहे? 2. मग इथे ऑर्डर किती असणार आपली? सेकंड ऑर्डर असणार. इथे विचारलंय द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू H2. H2 ची ऑर्डर किती आहे? सेकंड आहे. किती आहे H2 ची ऑर्डर? सेकंड आहे. आणि विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. मग ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन लिहिताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? हे जे काही 2 रिएक्शन दिलेले आहे ज्यांच्या स्टॉइकियोमेट्री आपण लिहिलेलं आहे सेकंड पॉवर विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर, तर त्यांचं काय करायचं? ऍडिशन. म्हणजे 2 + 2 किती पॉवर येणार आहे याची? 4th ऑर्डर येणार आहे. किती ऑर्डर येणार आहे? 4th. परत एकदा समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, रिकॉल करूयात. ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय? ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय? पॉवरची काय करायची? सम करायची. आता इथे दिलते आपल्याला A + B gives C. त्यावेळेस आपण काय केलं? यांच्यासोबत दिलेलं नाही म्हणजे किती प्रेझेंट आहे? कोइफिशियंट म्हणा किंवा स्टॉइकियोमेट्री म्हणा, किती प्रेझेंट आहे? 1 प्रेझेंट आहे. आता हा जो 1 आहे तो पॉवर म्हणून डोक्यावरती जाणार आहे. काय म्हणून? पॉवर म्हणून. आता पॉवर म्हणून डोक्यावरती गेला. आपण जो रेट लिहितो रेट लॉ युजिंग, तर रिएक्टंटला धरूनच लिहितो, प्रोडक्टला धरून नाही, म्हणून रिएक्टंटच येणार आहे आणि B येणार आहे, C येणार नाही. मग 1 + 1 किती होता? 2. म्हणजे याची किती आली ऑर्डर? A + B ची ऑर्डर किती आली? सेकंड ऑर्डर आली. आपण जर नेक्स्ट रेटचा विचार केला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, पॉवर किती आहे? 2 1. या दोघांचं ऍडिशन केलं, किती ऑर्डर आली टोटल? थर्ड ऑर्डर आली. विथ रिस्पेक्ट टू A सेकंड ऑर्डर आली, विथ रिस्पेक्ट टू B फर्स्ट ऑर्डर आले. जर आपण नेक्स्ट एक्झाम्पलचा विचार केला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 I2, इथं बघा आपण K लिहायचं विसरलोय. रेट लिहायच्या टायमाला K घ्यावाच लागतो, कारण की K आहे आपला रेट कॉन्स्टंट. आता H2 च्या डोक्यावरती 1 आहे, I2 च्या डोक्यावरती 1 आहे. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन तुम्हाला समजलं असेल. 1 + 1 किती होणार आहे? 2 होणार आहे. म्हणजे किती ऑर्डर येणार आहे? सेकंड.
विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर किती येणार आहे S2 1 आणि I2 ची विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर किती येणार 1 येणार आहे. ओव्हरऑल ऑर्डर सेकंड येणार आहे. जर आपण अजून एका रिएक्शनचा विचार केला 2NO2 plus CO gives NO plus CO2 त्यावेळेस आपला रेट दिलाय त्यांनी रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 पॉवर दिलाय 2. आता इथं पॉवर 2 दिलाय पण आपलं ऑब्झर्वेशन हे सांगतंय की हा रिएक्टंट आहे CO आणि हा CO इथं आला पाहिजे, पण त्यांनी लिहित असताना काय केलंय तो CO दिलेला नाही. कधी पण लक्षात ठेवायचं रिएक्टंट जर क्वेश्चन मध्ये गिवन आहे, रिएक्टंट क्वेश्चन मध्ये गिवन आहे आणि त्यांनी रेट लिहिताना तो रिएक्टंट लिहिलेला नाही, त्यावेळेस तो जो काही आहे ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू तो कशी असते इंडिपेंडंट. काय लिहायचंय तिथं इंडिपेंडंट. आणि याची ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे इंडिपेंडंट धरून लिहायचं नाही, तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन NO2 ला धरूनच लिहायची. किती आहे सेकंड ऑर्डर आहे. जर आपण प्रॉब्लेम नंबर 6.4 चा विचार केला तर इथे 2NO plus 2H2 gives N2 plus 2H2 तर आपल्याला इथे रेट लिहायचा आहे the order with respect to NO, the order with respect to H2 and overall order of reaction. आता हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जाणार नाही, तुम्हाला फक्त रिएक्शन दिली जाणार आहे आणि आपल्याला सांगितलं जाणार रेट काढा, ऑर्डर ऑफ रिएक्शन काढा विथ रिस्पेक्ट टू NO, ऑर्डर ऑफ रिएक्शन काढा विथ रिस्पेक्ट टू H2 आणि ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काढा. तर आपण मनानेच फाइंड करायचंय. रेट काय येणार आहे ते तर फिक्स येणार आहे कारण की K काय आहे रेट कॉन्स्टंट आहे आणि जो काही प्रोडक्ट आहे तो ऍज इट इज कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे. पॉवर किती 2 दोघांची ऍडिशन करायची, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन येईल, त्याच्यानंतर द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू H2 किती पॉवर येतोय सेकंड पॉवर येणार आहे, सेकंड ऑर्डर येणार आहे आणि द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO तर काय कोणते ऑर्डर येणार आहे सेकंड ऑर्डर. मी थोडा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. जो काही आपला नेक्स्ट टॉपिक आहे आपण तो घेऊया बाजूला. चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल तर आपला जो काही नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. ज्यावेळेस आपण फायनल आन्सर काढतो त्यावेळेस युनिट लिहायला विसरतो आणि जे काही युनिट लिहायला विसरतो त्याच्यामुळे आपले जे काही मार्क्स आहेत ते कापण्याचे जास्त चान्सेस असतात. किंवा जो काही बोर्ड मेंबर असतो सुपरवायझर पेपर चेक करणारा तो तुम्हाला त्याचे मार्क देत नाही. तर आपल्याला युनिट लिहायचं आहे. प्रत्येक जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला युनिट लिहायचं आहे फायनल आन्सरला. तर त्याच्यासाठीची एक ट्रिक आहे जी की आज आपण शिकणार आहोत. जर आपल्याला काढायचं युनिट, आपल्याला टॅगलाईनच दिलेले युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो रेट कॉन्स्टंट म्हणजे काय? के युनिट फॉर के लिहायचं आहे आपल्याला. याचा फॉर्म्युला आहे मोल पर लिटर रेज टू 1 मायनस n इंटू सेक इनवर्स. काय फॉर्म्युला आहे मोल पर लिटर रेज टू 1 मायनस n इंटू सेक इनवर्स. कधी पण 1 मायनस nच लिहायचंय, n मायनस 1 लिहायचं नाही. बाकीच्या मुलांच्या नादी नाही लागायचं आणि त्यांनी चुकीचं लिहिलं तर आपण देखील चुकीचं नाही लिहायचं. 1 मायनस n लिहायचं आहे. n हा पुढेच आला पाहिजे, 1 च्या अलीकडे नाही आला पाहिजे, 1 च्या पुढेच आला पाहिजे. ओके. आता आपण बघूयात झिरो ऑर्डर साठी युनिट बघणार आहोत. कोणत्या ऑर्डर साठी? झिरो. आता हा जो n दिलाय का विद्यार्थी मित्रांनो, हा n म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर. n म्हणजे काय? नंबर ऑफ ऑर्डर. आता आपण ऑर्डर किती घेतलेली आहे? 0. म्हणजे आपला जो n आहे n किती असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजेच आपण इथं फॉर्म्युला वापरणार आहे मोल पर लिटर रेज टू 1 मायनस n इंटू सेक इनवर्स. मग मी आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो n म्हणजे काय? नंबर ऑफ ऑर्डर. नंबर ऑफ ऑर्डर किती इथं? 0. मग लिहायचं आपण मोल पर लिटर रेज टू 1 मायनस 0 इंटू सेक इनवर्स. या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर काय उत्तर येतं आपल्याकडे? मोल पर लिटर 1 इंटू सेक इनवर्स. आता हाच तुमचा जो काय आहे ते काय आहे? फायनल युनिट आहे. हेच तुमचं फायनल युनिट आहे. पण बाकीचे मुलं काय करतात? इथं लिहितात मोल, डोक्यावरती पॉवर 1 आहे म्हणून पॉवर 1 घेतात. इथं लिहितात लिटर, इथं 1 आहे, इथं डोक्यावरती 1 लिहिणार आणि इथं लिहिणार सेक इनवर्स. तर विद्यार्थी मित्रांनो ही चूक नाही करायची कारण की लिटरच्या डोक्यावरती दिलं नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. हा 1 प्रेझेंट आहे
हा 1 इकडं प्लस आहे, तिकडे जाताना काय होणार आहे, मायनस होणार आहे. असा गोंधळ उत्पन्न होऊ शकतो. मी देखील मायनस साईन दिलं नाही, भरपूर गोंधळ होतो. म्हणून आपलं जे काही युनिट आहे ते इथंच फायनल, इथंच संपवायचं आहे. तुम्हाला यालाच पूर्ण मार्क भेटणार आहे. आताच आपण 0 ऑर्डर कन्सिडर केले. आता बघूयात फर्स्ट ऑर्डर साठी. फर्स्ट ऑर्डर साठी आपलं युनिट काय असेल? फर्स्ट ऑर्डर साठी n म्हणजे काय, 1. तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो, हा जो काही लिटर आहे, या लिटरच्या जागेवरती तुम्ही डीएम क्यूब देखील लिहू शकता, किंवा कॅपिटल एल लिहिला तरी पण चालतोय, पण जास्त करून डीएम क्यूब यूज होतो. डीएम क्यूबच लिहा. ओके. नंबर ऑफ ऑर्डर आहे आपली फर्स्ट. मग आपला फॉर्म्युला काय आहे, n इज इक्वल टू 1 इज इक्वल टू मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस n इंटू सेक इनवर्स इज इक्वल टू मोल पर डीएम क्यूब. n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्डर. किती नंबर ऑफ ऑर्डर आहे, 1 मायनस 1 इंटू सेक इनवर्स इज इक्वल टू मोल पर डीएम क्यूब. 1 मायनस 1 केल्यानंतर किती पॉवर येतोय, 0 येतोय. म्हणजे आपण इथे नुसतं सेक इनवर्स लिहिणार आहोत. आता कधी पण लक्षात ठेवायचं, मोल फॉर डीएम क्यूब 0. कशाचाही पॉवर 0 जर असला तर त्याची व्हॅल्यू किती बनते, 1 बनते. कशाचाही पॉवर 0 असला तर त्याची व्हॅल्यू किती बनते, 1 बनते. मग याचा पॉवर 0 आहे, मग याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1. आणि 1 मल्टिप्लाय बाय सेकंड इनवर्स, सेक इनवर्स. फर्स्ट ऑर्डर साठीचं रिएक्शन काय आहे, सेक इनवर्स आहे. आता बघूया सेकंड ऑर्डर साठीचं रिएक्शन. सेकंड ऑर्डर साठीचं रिएक्शन. सेकंड ऑर्डर साठी n काय घ्यायचं आहे, 2 घ्यायचं आहे. आपला फॉर्म्युला काय, मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस यांच्या जागेवरती काय पुट करायचं आहे, 2 सेक इनवर्स इज इक्वल टू मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस 2 मायनस 1 सेक इनवर्स. हा झाला सेकंड ऑर्डरच्या युनिट साठीचा फॉर्म्युला. आणि आपण लास्ट बघूया थर्ड ऑर्डर साठी काय असेल. थर्ड ऑर्डर म्हणजेच काय, n किती आलाय, 3 आलाय. मग आपला फॉर्म्युला काय, मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस n सेक इनवर्स. मी आताच सांगितलं 1 मायनस n म्हणजेच काय, n च्या जागेवरती किती पुट करायचं आहे, 3 पुट करायचं आहे. इज इक्वल टू मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस 3 मायनस 2 सेक इनवर्स. हे झालं आपलं थर्ड ऑर्डर साठीचं, हे झालं आपलं सेकंड ऑर्डर साठीचं, हे झालं आपलं फर्स्ट ऑर्डर साठीचं, आणि हे झालं आपलं 0 ऑर्डर साठीचं. परत एकदा रिप्ले घेऊया. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट म्हणजे काय, आपल्याला रेट कॉन्स्टंट लिहायचं आहे. रेट कॉन्स्टंटचं काय लिहायचं आहे, युनिट लिहायचं आहे. युनिट म्हणजे काय, आपण जे आन्सर जे शेवटी लावणार आहे ते युनिट. काही काही ठिकाणी असतं, जर छोटी मुलं असले 5वी ते 10वी पर्यंत सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर, क्यूबचा स्क्वेअर असतोय, आहे का नाही. तसंच आपल्याला इथे युनिट लिहायचंय. मग युनिट लिहित असताना काय ट्रिक लक्षात ठेवायची, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. K इज इक्वल टू मोल पर लिटर 1 मायनस n सेक इनवर्स. तुम्हाला जगातला कुठलाही युनिट काढायला लावू द्या, हाच फॉर्म्युला युज करायचा आहे. केमिस्ट्रीमध्ये हाच फॉर्म्युला युज करायचा आहे. जगात कुठेही जा, हाच फॉर्म्युला युज होणार आहे. n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्डर. 0 ऑर्डर साठीचं युनिट होतं, n च्या जागेवरती 0 पुट केला. आपलं फायनल आन्सर आलाय मोल पर लिटर रेज टू 1 सेक इनवर्स. आपलं जे फर्स्ट ऑर्डर साठीचं, आता मी काय सांगितलं, लिटरच्या जागेवरती डीएम क्यूब लिहू शकतात. लिटरच्या जागेवरती डीएम क्यूब लिहिला तरीही काहीही हरकत नाही. आता डीएम क्यूब लिहिला आपण लिटरच्या जागेवरती 1 मायनस n च्या जागेवरती फर्स्ट ऑर्डर साठी म्हणून फर्स्ट ठेवायचा आहे, 1 ठेवायचा आहे. सेकंड इनवर्स ऍज इट इज 1 मायनस 1 पॉवर किती येतोय, 0. आणि कशाचाही पॉवर जो 0 असतो त्याची व्हॅल्यू किती येते, 1 येते. कशाचाही पॉवर 0 असू द्या, कशाचाही पॉवर 0 असू द्या, त्याची व्हॅल्यू किती येते, 1 येते. म्हणजे आपलं फक्त काय राहिला, सेक इनवर्स. सेकंड ऑर्डर साठीचा बघितलं आपण, n किती घेतला, 2 च्या n च्या जागेवरती 2 पुट करायचं, सबट्रॅक्शन करायचं, जे उत्तर येईल ते फायनल युनिट असेल. थर्ड ऑर्डर साठी घेतलं, n किती घेतला, 3. n च्या जागेवरती 3 पुट करायचा, जे काही युनिट असेल ते आपलं फायनल युनिट असेल. आता याच्यानंतर जो काही प्रॉब्लेम नंबर 6.4 आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल. आता प्रॉब्लेम नंबर 6.3 आपण अभ्यासणार आहोत. याच्या आधी प्रॉब्लेम नंबर 6.4 बघितला होता, कारण की तो त्या टॉपिक वरती अवलंबून होता. आता हा जो आहे 6.3 हा थोड्या वेळाने घेतलाय आपण, कारण की तो नाही का ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती अवलंबून आहे. प्रॉब्लेम नंबर 6.3 मध्ये सांगितलंय काय, 2NOBr gives 2NO2 plus Br2. मग आता आपल्याला त्याचा रेट दिलाय. रेट किती दिलाय, रेट कॉन्स्टंट इंटू NOBr, पॉवर किती दिलाय 2. आता त्यांनी बरोबर रिएक्टन्सचाच रेट दिलाय, प्रोडक्टचा दिलेला नाही. ओके, रिएक्टन्सचाच रेट दिलेला आहे आणि रेट दिलाय इथं आपल्याला शेप रेट 6.5 इंटू 10⁻⁻⁶. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr ची व्हॅल्यू दिली 2 इंटू 10⁻⁻3. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, के फाइंड करायचं आहे. मग के फाइंड करण्यासाठी आपल्याकडे के साठीचा तर फॉर्म्युला नाही, पण आपण आता हा जो रेट दिलेला आहे का, ह्या रेटला घेऊन के ची व्हॅल्यू काढूया. मग आता रेट काय बनतो आपला, रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट इंटू NOBr स्क्वेअर. काय म्हणतोय आपला, NOBr स्क्वेअर म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, के जो आहे तो ऍज इट इज आपल्या जागेवरती ठेवूया, कारण की आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. रेट देखील आपल्या जागेवरती ऍज इट इज ठेवूया, कारण की आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. रेट जागचा हलणार नाही. हा जो NOBr आहे तो खाली नेऊयात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr पॉवर 2. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो के ची व्हॅल्यू काढायची. रेट गिवन आहे आणि NOBr ची व्हॅल्यू देखील दिलेली आहे 2 इंटू 10⁻⁻3. मग रेटची व्हॅल्यू पुट करूयात, जी की आहे 6.5 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय NOBr ची व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लाय 10⁻⁻3. आता हे आपलं उत्तर झालंय का, नाही अजून. आपल्याला इथं काय सांगितलंय, नेट लक्ष देऊन बघा, ऑब्झर्वेशन करा. NOBr चा पॉवर किती सांगितलाय 2, म्हणजे यांचं काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. काही विद्यार्थी काय करतात, घाईमध्ये सोडून टाकतात. आपल्याला घाई करायची नाही, एकदम हळूहळू एक्झाम्पल सोडवायचंय. याचा स्क्वेअर करायला लावलाय. ओके, मग आता 6.5 इंटू 10⁻⁻6 ऍज इट इज, आणि 2 चा स्क्वेअर होतोय 4 मल्टिप्लाय बाय 10. 3 2 जा, ज्यावेळेस पॉवर असतात त्यावेळेस त्यांचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतंय. 3 2 जा 6. आता 10⁻⁻6 10⁻⁻6 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आता 6.5 अपॉन 4 याची जी काही व्हॅल्यू आहे ती मी कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे बघा, ती 1.62. किती व्हॅल्यू आहे ती, 1.62. परत एकदा समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, देऊन ऐका. 2 ते 3 मार्कच्या खाली हा क्वेश्चन येत नाही आणि फिक्स बोर्डच्या पेपरला हा पडतो म्हणजे पडतोच. आपल्याला काय सांगितलंय, 2NOBr gives 2NO2 plus Br2. रेट दिलाय, रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr चा स्क्वेअर. रेटची व्हॅल्यू दिली 6.5 इंटू 10⁻⁶. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr ची व्हॅल्यू दिली 2 इंटू 10⁻⁻3. आणि रेट कॉन्स्टंट म्हणजेच काय काढायचं आहे, के. मग आपण काय केलं, के साठीचा फॉर्म्युला नाही, पण रेट आपल्याला गिवन आहे, मग आपण के काढू शकतोय. के ला ऍज इट इज ठेवला आपल्या जागेवरती. रेट देखील तुम्हाला इथं दिसतोय आणि आपणला दिलंय NOBr चा स्क्वेअर. मग आता रेटची व्हॅल्यू आहे 6.5 इंटू 10⁻⁶ अपॉन 2 इंटू NOBr ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻⁻3. पॉवर किती दिलाय 2, म्हणजे स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर किती येतोय 4. 10⁻³ इंटू 2, 3 2 जा 6, -6 येणार आहे, कारण की मल्टिप्लिकेशन करताना जर दोन संख्येचे साइन, दोन नंबरचे साइन सेम असले तर प्लस येत आहे, आणि जर दोन नंबरचे साइन मायनस असले, डिफरंट असले तर मायनस साइन येत आहे. मग -6 कट झाला, या दोघांचं डिव्हिजन आलाय 6.5 अपॉन 4 आणि याचं जे काही आन्सर आहे 1.62. आता हे फायनल आन्सर झालेलं नाही. सगळे मुलं विचारतात की आपल्याला फायनल आन्सर ते नाही, आपल्याला फायनल आन्सर युनिट सहित काढायचं आहे. मग आता युनिट साठी मी एक ट्रिक सांगितली होती. युनिट साठी ट्रिक होती, मोल पर dm³ रेज टू 1 - n इंटू सेक इनव्हर्स. मग n किती आहे, नंबर ऑफ ऑर्डर किती दिलेली आहे 2, म्हणजेच आपलं जो काही युनिट येत आहे ते येत आहे मोल पर dm³ रेज टू 1 - 2 - 1 सेक इनव्हर्स. आता हे जे काही युनिट आलेले ते ऍज इट इज छापून घ्यायचे इथं, मोल पर dm³ रेज टू -1 सेकंड इनव्हर्स. ओके, मी थोडा बाजूला होतो, इथं स्क्रीनशॉट घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर इथं स्टॉप करतोय मी. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना मराठीतून हा केमिस्ट्रीचा जो काही कंटेंट आहे तो उपलब्ध नाही. धन्यवाद.